नर्मदे हर. आज 26 फेब्रुवारी आणि आम्ही आलेलो आहोत प्राचीन महादेव मंदिर. इथं मधुपुरी हे जे गाव आहे हे जिल्हा मंडलामध्ये येतं. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर हा समोरच आपले मार्तंड ऋषी यांचा हा जो आश्रम आहे, की ज्यांनी ह्या नर्मद्याची पहिली परिक्रमा केली होती, असे हे मार्कंडेय ऋषींचा हा आश्रम आहे बघा. आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी बघतो आहोत. या आश्रमात इथं महाराज जी आहे मध्ये ते जरा ध्यानधारणाला बसलेले आहेत. इथं समोरच अश्व यांची प्रकृती आहे. त्याचबरोबर इथं गोपालकृष्ण, राधाकृष्ण, बघा गोपालकृष्ण भगवान यांची मूर्ती आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी शनी महाराजांचं स्थान आहे. या ठिकाणी बद्रीनाथ म्हणजेच भगवान विष्णुदेव यांची मूर्ती आहे. त्याचबरोबर इथं आल्यानंतर वेगवेगळ्या जगन्नाथ धाम बघा, बलराम, गोपालकृष्ण आणि सुभद्रा यांची इथं मूर्ती आहे. त्याचबरोबर इथं आल्यानंतर अनेक मूर्ती आहेत. जर बघितलं तर खूपच असं इथं शंकर भगवान, त्याचबरोबर हे मार्कंडेय ऋषी स्वतः हे तपश्चर्या करत बसलेले आहेत. अशी ही मूर्ती आहे त्यांच्या आश्रमातली. आणि आता आपण बघू शकतात की या ठिकाणी भगवान शंकर यांचं जे मंदिर आहे, भव्य दिव्य असं मंदिर, त्यात मूर्ती आहे. शेजारी नंदीराज आहेत, हे त्रिशूळ डमरू आहेत. आणि ही जी मूर्ती आहे बघा, बघितल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं आणि मन अतिशय एकाग्र होऊन जातं बघा. ओम नमः शिवाय. बघा भव्य दिव्य असं हे शिवलिंग आहे, नंदी महाराज आहे आणि डमरू आहे, हा त्रिशूळ आहे. अशा पद्धतीने इथं आल्यानंतर बाहेरच जर बघितलं तर आपल्याला नर्मदा मैया यांचा हा जो घाट आहे याला घाणाघाट असे म्हटले जातं बघा. भव्य दिव्य असा हा प्रवाह इकडनं आलेली आहे मैया बघा. इथनं आल्यानंतर इथून असा ह्या मंदिराच्या पाठीमागून टर्न घेऊन आणि मैया अशी पुढे जाऊन आणि परत ह्या डोंगराच्या बाजूने बघा, इथून हा टर्न घेऊन पुढे जाऊन टर्न घेऊन आणि परत डोंगराच्या बाजूने परत पश्चिमेला गेलेले आहेत. इथे सुद्धा शंकर भगवान आणि नंदी महाराज यांची पिंड आहे बघा. अशा पद्धतीचा हा मोठा घाट आहे. आणि ह्याच बाजूला जर बघितलं तर अनेक देवालय आहेत. ह्या देवालयात आता इथं जो पुढेच आम्ही एंट्री केली तर तिथं हा बजरंगबलींचं स्थान जे म्हणतो आपण, तर ते स्थान म्हणजे मोठी मूर्ती वगैरे आहे. इथंच बाजूला देवी मैया बघा, मैयाचं मंदिर आहे. अनेक वेगवेगळ्या देवी देवतांचं मंदिरं, सुंदर असा रमणीय परिसर हा मार्तंड ऋषींचा या आश्रमात आल्यानंतरच मार्कंडेय ऋषींचा हा जो आहे आश्रम, हा बघितल्यानंतर आपल्याला त्याची भव्य दिव्यता समजते. आता इथंच एकाच मिनिटात फक्त तुम्हाला देवाचे दर्शन घडवतो. हे आमच्याबरोबरची परिक्रमा अशी आहे. बघा, हे देवीचे वाहन असणारे व्याघ्रराज, ही देवी माता, जय माता दी बघा, मातेची मूर्ती. त्याचबरोबर इथं आल्यानंतर मैयाचीच मूर्ती आहे, जय माता दी, गणपती महाराज अशा पद्धतीचे आहेत. त्याचबरोबर इथं शारदा मातेचं मंदिर आहे. जर ह्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे
बघा ह्या अशा पद्धतीचं आहे. घोडाघाट आहे बघा. नर्मदे हर.